स्नेहनीस आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या क्षणाची आपण वाट बघत होते ते क्षण आता या ठिकाणी आलेला आहे आणि तो क्षण म्हणजे गुण जे आहे ते बार्टीने आता पब्लिक एक प्रसिद्धी पत्र टाकलेलं आहे. आजचंच प्रसिद्धी पत्रक आहे, ज्या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आपले गुण बघता येणार आहे. मेरिट लिस्ट नुसार आपल्याला गुण बघता येणार आहे की तुम्हाला मार्क्स किती असणार आहे, पर्सेंटाईल नुसार मार्क्स किती असणार आहे, कसे काय असणार आहे, या सर्व बाबी या ठिकाणी दिलेल्या आहेत. बघा, हे परिपत्रक बार्टीचं परिपत्रक आहे. या बार्टीच्या परिपत्रकामध्ये हे सर्व स्पष्ट या ठिकाणी केलेलं आहे. बार्टीचं परिपत्रक आहे आणि हे 10 तारखेचं परिपत्रक आहे. बार्टी TRTI सारथी महाज्योती आरटी द्वारे स्पर्धात्मक परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना 25-26 आयोजित केलेल्या सामायिक म्हणजे सीईटीचे परीक्षामध्ये प्राप्त झालेले गुण पाहण्याची सोय उपलब्ध करून देण्याबाबत. बघा पुढे काय म्हटलेलं आहे. महाराष्ट्र राज्यातील TRTI सारथी महाज्योती आरटी संस्थाच्या लाभार्थी गटाकरिता राबविण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण 25-26 संबंधित विविध योजनांच्या लाभार्थी निवडीकरिता सर्वकष धोरणामध्ये सामायिक परीक्षेचे आयोजन 16 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर पर्यंत करण्यात आलेले होते. यामध्ये पुढची महत्वाची बाब आपल्याला लक्षात करून घ्यायचं आहे. बघा, 4/11/2000 रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रक 1 व प्रसिद्धीपत्रक 2 4 तारखेला प्रसिद्धीपत्रक आलं होतं. त्यानुसार उमेदवारांच्या त्यांच्या निकालाची प्रत म्हणजे तुमचा स्कोर कार्ड दिनांक 11/11 म्हणजे आजपासून तर 14 तारखेपर्यंत म्हणजे किती दिवस, 3 दिवस म्हणजे किती, 4 दिवस, 11, 12, 13 आणि 14 हे 4 दिवस तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा स्कोर पाहता येणार आहे. तर तुम्हाला सेव्ह करून ठेवायचं आहे. ज्या उमेदवारामध्ये ऑप्शन मार्क आणि पर्सेंटाईल स्कोर्स म्हणजे स्कोर नॉर्मलाइज जे केलेलं आहे त्या दोन्ही स्कोर तुम्हाला किती मार्क भेटलेले होते आणि नॉर्मलाइज करून किती मार्क्स भेटलेले आहे ह्या सर्व बाबी या ठिकाणी स्पष्ट केले जाणार आहे. तर त्यामुळे निकालाची प्रत या ठिकाणी पुन्हा म्हटलेलं आहे की निकालाची प्रत स्कोर कार्ड उपलब्ध करून घेण्यासाठी उमेदवारांनी बार्टी सारथी महाज्योती TRTI आरटी संस्थांचा ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या URL लिंकला लॉग इन करून आपला मेल ID पासवर्ड ऑनलाईन भरताना जो युजरनेम पासवर्ड वापरला आहे, जो तुम्ही युजरनेम पासवर्ड जो वापरला होता पासवर्ड म्हणजे फॉर्म भरताना, तोच तुम्हाला नोंदवायचा आहे आणि त्यानुसार निकालाची प्रत म्हणजे स्कोर कार्ड तुम्हाला डाउनलोड करून ठेवायचा आहे. परीक्षणीय अंतिम गुणवत्ता याद्या ह्या सामान्यीकृत गुणानुक्रम म्हणजे पर्सेंटाईल स्कोर नुसार नॉर्मलायझेशन जे झालेलं आहे त्या संबंधित संस्थेमार्फत प्रसिद्ध केल्या जाणार आहे. म्हणजे हा जो रिझल्ट आहे हा रिझल्ट पूर्ण पार्टीनं प्रसिद्ध केला आहे, परंतु आता तुमच्या वेगवेगळे जे काही TRT आहे म्हणजे आदिवासी विद्यार्थ्यांची, SC विद्यार्थ्यांची बार्टी आहे, तर जे काही पोलीस भरती असेल, आपलं राज्यसेवा असेल किंवा इतर जे काही पूर्व प्रशिक्षण आहे JMFचे असेल, याचा रिझल्ट कोण लावेल तर तुमच्या ज्या संस्था आहेत, ज्या ज्या प्रवर्गाच्या वेगवेगळ्या संस्था आहेत, सारथी बार्टी आरती, या संस्था तुमचा रिझल्ट लावणार आहे. कट ऑफ नुसार तुमचा रिझल्ट लावणार आहे, तुमच्या जागेनुसार रिझल्ट लावणार आहे. हे सुद्धा समजून घ्यायचं आहे. तर तो जो रिझल्ट आहे तो रिझल्ट येत्या 4-5 दिवसात तो लागू शकते. आता तुम्हाला समजलं आहे की नॉर्मलायझेशन करून तुम्हाला किती मार्क्स आहेत हे तुम्हाला स्पष्ट या ठिकाणी झालेलं आहे आणि गुण किती होते, तुम्हाला ओरिजिनल जे गुण आहे ते किती आणि पर्सेंटाईल नुसार किती, यानुसार हे आजचं अपडेट आहे. आणि हे अपडेट अत्यंत महत्वाचं होतं, कारण कालच्या पेपरची बातमी जे विद्यार्थी कमेंट करत होते त्यात आज विश्वास तो आता संपूर्ण बसलेला आहे. लवकर लवकर या शब्दावर त्याचा स्पष्ट या ठिकाणी मत आपलं व्यक्त आपण या ठिकाणी केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं हे संपूर्ण परिपत्रक आहे. या परिपत्रकावर सुद्धा आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. 10 तारखेचं परिपत्रक आहे. आपल्या सर्वांना आपल्याला पासवर्ड युजर ID टाकून तुमचा स्कोर कार्ड डाउनलोड करून ठेवायचा आहे. हेच आजचं अपडेट होतं, हे आताच अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.